जेवण सुरू झाली की अजून किती लोक जेवणार आहेत डोकं चालवायचं आणि त्या आचार्याला सांगायचं अजून लय लोक जेवणार आहेत, मग तो अजून भात टाकायचा. मग किचन मधला कंट्रोल जो करतो तो कार्यकर्ता, जो वाढतो तो कार्यकर्ता, पण लग्नाला आलेल्या लोकांना पांढऱ्या कपड्यात नमस्कार करतो तो नेता. एखादा नेता जेव्हा आपलं सरकार येणारच असं खात्रीने सांगतो तेव्हा त्याच्या मागची ताकद कुठली असते? ती ताकद असते निस्पृहपणे पक्षासाठी आपलं अस्तित्व विसरून सुद्धा काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची. असे कार्यकर्ते हल्लीच्या काळात अगदी दुर्मिळ झालेले आहेत आणि अशाच निस्पृह कार्यकर्त्यांची ओळख घडवून देण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी हा खास कार्यक्रम घेऊन येतोय, मी कार्यकर्ता. आणि आज आपण ओळख करून घेणार आहोत पुण्याचा एक काळ गाजवलेले आणि निस्पृहपणे पक्षासाठी अथकपणे वर्षानुवर्ष काम करणारे शांतीलालजी सुरतवाला यांची. मी तसा जन्माने राजकीय शिवसैनिक, हा बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर प्रभावित झालेला. माझ्याही डोक्यात पहिल्यापासून गरिबाची सेवा, गरिबाला मदत करणं हेच सतत चालायचं. आणि ज्या वेळेला बाळासाहेब ठाकरे यांनी 2 रुपये किलो तांदूळ, 6 रुपये किलो तेल असा नारा दिला तेव्हा पुण्यात मी त्यांच्या नेतृत्वाखाली, नंदू घाटेंच्या नेतृत्वाखाली काम सुरू केलं. तेव्हापासून मी आजपर्यंत राजकारणात प्रवास करतोय. आणि मी महापौर झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी महासाहेबांना आनंदाने सांगितलं माझा जुना शिवसैनिक पुण्याचा महापौर झाला. माझा राजकीय प्रवासात म्हणजे मी जेव्हा काय खुर्चीसाठी इकडे तिकडे नाही, माझ्या घरी व्यापार, वडील व्यापारी, आणि खूप लोकांनी माझ्या वडिलांच्याकडे तक्रार केली की तुमचा मुलगा आमच्याकडे येतोय, तांदूळ काढतोय, 2 रुपये किलोनी विकायची लाईन लावतोय. आणि म्हणून वडिलांनी मला धोपटलं आणि मला शिवसेना सोडावी लागली. आणि त्यानंतर मी आजपर्यंत शरद पवारांच्या बरोबर आहे. एक मार्केट यार्डच्या ऑफिसमध्ये शरद पवारांची बैठक चालू होती. मी काँग्रेसचा कार्यकर्ता आणि ते काँग्रेसचे, आणि मला तेव्हा हे सगळं फार कळत नव्हतं. मी त्या बैठकीला जाऊन बसलो. अंकुश काकडेंनी साहेबांच्या लक्षात आणून दिलं की हा आपल्या पक्षाचा नाही, काँग्रेसचा आहे. आणि तोपर्यंत मी पुण्यात थोडं थोडं काम करायला लागलो होतो. माझं नाव जरा वर्तमानपत्रात यायला लागलं होतं. आणि पवार साहेबांनी सांगितलं बसू दे त्याला. त्या दिवसापासून पवार साहेबांच्यावर माझं प्रेम जडलं. त्यावेळेला श्रीकांत भोसले आमचा नेता, तो सांगेल ते काम करायचं. कुणाच्या घरी कुणी आजारी असेल आणि ससूनला डबा न्यायचा असेल तर त्याला माहिती शांतीलाल नेणार. तो मला बोलवायचा आणि सांगायचा हा डबा वॉर्ड नंबर 14 मध्ये अमुक अमुक पेशंटला देऊन ये. मी तो डबा घ्यायचो आणि त्या पेशंटला देऊन यायचो. त्यांना कळलं की हा मुलगा काम करतोय, मग मला काम सांगायची प्रथा सुरू झाली. कुणी मेलं तर वैकुंठला पाठवायचे. गौऱ्या किती घ्यायच्या तब्येतीवरनं ठरायचं. 800 घ्यायच्या, 1200 घ्यायच्या, 1400 घ्यायच्या. 7-5 रचायचे का 8-5 रचायचे का 9-5 रचायचे, तब्येतीवरनं उंचीवरनं ठरायचं. मला वैकुंठला पाठवायचे, मी गौऱ्या घ्यायचो, मी रचायचो, मयत आली की ठेवायची. आता जे कार्यकर्ते वैकुंठला तुम्ही कुठल्याही पक्षाचे नेते घ्या, यांना गौऱ्या रचायचं कळतच नाही. कुणी मेलं की तिथं बाहेर भाषण करायला उभे राहतात, आलेल्या लोकांना नमस्कार करतात. कार्यकर्ता इथं कळतो बघा. गरीबा लोकांच्या, म्हणजे मी पण घरी मूळचा गरीबच, मुलाचं लग्न असलं, मुलीचं लग्न असलं, रात्रभर स्वयंपाक घरात काम करावं लागायचं. तेव्हा आचारी मिळायचा.
ठेकेदार रवते 1200 लोकांचा स्वयंपाक कर, हा मेनू. आचारी यायचा फक्त झारा घेऊन, गमछा घेऊन, आणि मग सगळा स्वयंपाक तो करायचा. रात्री 2-2 वाजता तेल संपलं की आम्हाला सांगायचा तेल संपले. मग ज्या किराण्याच्या दुकानदार मागं राहायचा त्याला उठवायचं, त्याच्याकडनं तेल घ्यायचं आणि याला द्यायचं. जेवणं सुरू झाली की अजून किती लोक जेवणार आहेत डोकं चालवायचं आणि त्या आचार्याला सांगायचं अजून लय लोक जेवणार आहेत, मग तो अजून भात टाकायचा. मग किचन मधला कंट्रोल जो करतो तो कार्यकर्ता, जो वाढतो तो कार्यकर्ता, पण लग्नाला आलेल्या लोकांना पांढऱ्या कपड्यात नमस्कार करतो तो नेता. साधी व्याख्या बघा तुम्ही कुठेही जा. आणि असे आम्ही कार्यकर्ते म्हणून घडत गेलो. आपल्याला कळत न कळत समाज आपल्याकडे बघत असतो, हा काम करतोय, आणि तसं लोकांनी माझ्याकडे बघायला सुरुवात केली आणि मला निवडून दिला. हो काय माहितीये का, 1992च्या निवडणुकीत मी निवडून आलो, आणि निवडून आल्यानंतर प्रथा होती नेत्याच्याकडे जायची. कलमाडीकडे मी जाऊन बसलो. अपक्ष कोण कोण निवडून आले त्याची यादी तयार असायची. मग कलमाडी साहेब आम्हाला सिनियर लोकांना सांगायचे ह्याच्यातला तुमचा कोण ओळखीचा आहे. माझे 2 ओळखीचे होते, मुक्तार शेख, रवी गलांडे. मला म्हणजे त्यांना घेऊन ये. त्यांना घेऊन आलो आणि त्यांच्या ताब्यात दिलं. मी घरी आलो. जेवायला बसणार तेवढ्या शरद पवारांचा फोन आला. मोबाईल नव्हता. शांतीलाल, यंदा तुला महापौर करायचं ठरवलंय, कोणाच्या हातापाया पडू नको. दुसऱ्या दिवशी कलमाडी साहेबांनी मला विचारलं, आता शांतीलाल तू सिनियर आहे, तुला महापालिकेत काय पाहिजे. मला साहेबांनी सांगितलं होतं कोणाला काय सांगू नको. मी कशाला सांगाल, साहेबांचा फोन आला होता. मी सांगितलं साहेब मी सिनियर आहे, मी चांगला आहे, जो आहे तो तुमच्या समोर आहे, तुम्ही जी जबाबदारी द्याल ती मी पार पाडेल, असं मोगमच बोललो. आणि 4थ्या दिवशी मी महापौर झालो. म्हणजे कदाचित माझ्यासारखा महाराष्ट्रात, देशात फार क्वचित कार्यकर्ता असेल ज्याला नेत्यांनी घरी बसून महापौर केलं, त्यापैकी मी एक आहे. गुजराती माणूस पुण्याचा महापौर होऊ शकतो स्वप्नातही पाहिलं नव्हतं, अपेक्षाही नव्हती, विचारही केला नव्हता. आणि साहेबांचा फोन आला. खलास, साहेबांचा फोन आला म्हणजे मी महापौर होणार आहे. मला पटलं, मला कळलं, कारण साहेबांची गणितं असायची. कारण महापालिकेत सुद्धा त्याही वेळेला जातीचं राजकारण चालायचं. मी माझ्या अख्ख्या सभागृहात मी, चिमणबाई शहा हे 2 सोडले तर एकही गुजराती नेता नव्हता. आणि तरी सुद्धा मी महापौर झालो. कठीण तर कधीच नाही वाटलं, वाईट वाटलं किंवा राग आला. मला एकदा स्वीकृत केलं. पवार साहेबांनी दिल्लीच्या राजकारणात काम सुरू केलं, महाराष्ट्राची जबाबदारी अजितदादावर सोपवली. मी स्वीकृत नगरसेवक झालो. जी काय चर्चा करायची होती ती केली आणि झालो. आणि मग मला अजितदादांनी एक दिवस सांगितलं तुम्हाला आम्ही फुकट नगरसेवक केलं. तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात दुःखाचा दिवस होता, कारण मी 30 वर्ष ऑलरेडी साहेबांच्यासाठी काम केलेला कार्यकर्ता होता. मला फुकट केलं नव्हतं. आणि तरी जर कुणी असं म्हणलं की तुला फुकट नगरसेवक केले, तुला आम्ही नगरसेवक केले, माझ्यासाठी तो दुःखाचा दिवस होता. माझ्या फॅमिलीला हे घर सुद्धा, जुनं घर विकून लय पैसे आले म्हणून हे घर घेता आलं. दगडूवाल्या गणपती चौकात माझं जुनं घर 13,70,000 रुपयाला घेतलं होतं. ते आत्ता 280 लाख रुपयाला खपलं. आणि ते 280 लाख रुपयाला खपलं म्हणून हे घर घेता आलं, नाही तर आम्ही जुन्या घरातच गेलो असतो. आमच्याकडे पैसे नाही. आमच्या मुलाला तर पैशात खेळायची सवय लागली नाही. आणि म्हणून मला तर असं वाटतं त्याच्यामुळे माझी मुलं बिघडली नाही, सुसंस्कृत राहिली. आता बघा लय मोठ्याची मुलं बिघडताना आपल्याला दिसत आहेत. आणि 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 वाईट मार्गाने आलेला पैसा बिघडवतोच. ह्या आमच्या वडिलांच्या पासून आम्ही शिकलेलो आहे. त्यामुळे मला पैशाचा मोह तेव्हाही नव्हता आणि आजही नाहीये.